पुढचा धडा मराठीचा. काल आपण कविता बघितलेली आहे, समुद्र कोंडत चाललाय. त्याच्यानंतर दंतकथा बघतोय आपण. 10 नंबरचा धडा वसंत सबनीस यांचा धडा आहे. फार प्रसिद्ध लेखक आहेत. 1923ला त्यांनी जन्म झालेला होता. 2002 त्यांचा देहांत झाला. फार फेमस असे मराठीतले लेखक आहेत. बरेचसे चित्रपटसुद्धा लिहिलेले आहेत, बरेचशा कथासुद्धा लिहिलेल्या आहेत, लक्षात घ्यायचं. ओके, त्यांची डिटेलमध्ये माहिती जर आपण वाचली तर आपल्याला कळेलच. सुप्रसिद्ध लेखक, विनोदकार, नाटककार सबनीस यांनी लेखनास प्रारंभ केला तो कवितेने. नंतर ते विनोदी लेखनाकडे वळले. पाणखाद, चिल्लर खुर्द, भारूड, मिरवणूक, पंगत, आमची मेली, पुरुषाची जात असे विनोदी लेखक संग्रह त्यांनी लिहिलेले आहेत, पुस्तकं. त्याच्यानंतर खांदे पालट, पलाक, आत्या बाईला आल्या मिशा, थापाड्या, विनोदी द्वशय, बोका झाला संन्यासी हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. वाचायला मिळाले तर वाचा, फारच छानच असे कथासंग्रह आहेत. सोबती हा त्यांचा व्यक्तिचित्रसंग्रह आहे. माहेश्वरी हा त्यांचा स्वतःवर लिहिलेला आत्मपर लेख आहे, वाचा. पण सगळे पुस्तकं छान आहेत. विनोदी लेखकांबरोबर त्यांनी अनेक नाटकं लिहिलेली आहेत, एकांकिका लिहिलेल्या आहेत, लोकनाट्यसुद्धा लिहिलेली आहेत, जी रंगभूमीवर फार गाजलेले आहे. त्यापैकी एक नाटक जे राजकीय वागण्यावर आणि राजकीय संवादावर भाष्य करणारं होतं, त्याचं नाव आहे इच्छा माझी पुरी करा. हे फारच लोकप्रिय झालेलं नाटक होतं. यूट्यूबवर अवेलेबल असेल. प्रेक्षकांनी क्षमा करावी, चिरकत राज्य जगन्नाथ हे त्यांचे एकांकिका संग्रह आहेत. ते त्यांनी कॉलेजच्या त्यांच्या काळात लिहिलेले असतील. गुदगुल्या हा त्यांचा बालकथा संग्रहसुद्धा फेमस आहे. बऱ्याच वेळा आमच्या बालपणामध्ये 90sमध्ये तो होता, आताही आहे. वाचलात तर बरं असेल. बालकथा संग्रह आहे आणि तुम्ही काय फार मोठे झालेले नाही, तुम्ही पण बालच आहात, म्हणून वाचायला पाहिजे. तर दात हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि दाताचं आपल्या शरीराशी किती स्ट्रॉंग नातं असतं याबद्दलची आपण माहिती बघणार आहोत. तर बघा, मानवी देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे असे म्हणतात. ज्या ज्ञानी मंडळींनी मानवी देहात पंचमहाभूते दिसली त्यांना 6वे महाभूत कसे दिसले नाही याचे मला राहुल नवल वाटते. या 6व्या महाभूताला सामान्य भाषेत दात असे म्हणतात. माझ्या मते दात ही परमेश्वराने मारून ठेवलेली मेक आहे. मानवी देहाची सर्व रचना परिपूर्ण केल्यानंतर जवळजवळ 6-7 महिन्यांनी ही दाताची कल्पना परमेश्वराला सुचली असावी. नाहीतर इतर अवयव एकदम फुटत असताना दात तेवढे एखाद्या सभेच्या मुख्य पाहुण्यांसारखे मागून का यावेत? तर बघा, असं म्हटलं जातं मानवाचं जे शरीर आहे किंवा माणसाचं जे शरीर आहे, देह आहे, हा पंचमहाभूतांनी बनलेला आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. आता हे काय कॉम्बिनेशन आहे? पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या 5 महाभूतांनी माणूस जन्मलेला आहे असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, माणूस पृथ्वीवर जन्माला येतो, त्याला पाणी हवं असतं म्हणजे जल, त्याच्यानंतर त्याला वायू म्हणजे ऑक्सिजन हवा असतो, त्याच्याशिवाय तर जगू शकत नाही. त्याच्यानंतर अग्नी फार आवश्यक असतो, कारण मेल्यानंतर त्याला अग्नी देणं फार महत्त्वाचं असतं, नाही तर त्याचा आत्मा भटकत असतो असं मानलं जातं. आणि आकाश म्हणजे त्याला मोक्ष प्राप्त झालेला असतो, तो जगातून निघून गेलेला असतो मोठ्या समाधानाने. असं पंचमहाभूतांनी माणसाचं शरीर बनलेलं आहे असं बरेच ज्ञानी मंडळी किंवा पुरातन काळापासून आपण ऐकतो. ओके, पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या 5 महाभूतांपासून माणसाचा जन्म झाला आहे असं म्हणतात. पण लेखकाला असं वाटतं की 6वं महाभूत कसं काय लोकांना दिसलं नाही. 6वं महाभूत म्हणजे दात असतात आपले, असं लेखकांचं म्हणणं आहे. आता ते काय आहे ते पण बघा, त्यांनी दुसऱ्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे. माझ्या मते दात ही परमेश्वराने मारून ठेवलेली मेक आहे. आता आपल्या घरासमोर, ग्रामीण भागामध्ये आपल्या घरासमोर घरात भूत येऊ नये किंवा काही येऊ नये म्हणून दारासमोर एक घोड्याचं पायांचा एक खूर असतो, तो लावून ठेवलेला असतो. तशाप्रमाणे दातही माणसाला परमेश्वराने दिलेली एक शेवटची मेक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मानवी शरीर सगळं पूर्ण केल्यानंतर मग देवाला काही दिवसानंतर 6-7 महिन्यांनी दाताची कल्पना सुचली असावी असं लेखकांचं म्हणणं आहे. कारण सगळं शरीराचे अवयव माणूस
आईच्या पोटात असताना 9 महिन्यात सर्व अवयव खुले होतात किंवा येतात, पण दातं येण्यासाठी 6 ते 7 महिने आणखी एक्स्ट्रा टाईम लागतो. तेही फक्त दुधाचे दातं येतात, पुन्हा ते तुटतात आणि नवीन दातं यायला तुम्हाला तुमच्या आयुष्याची 30 वर्ष घालवावी लागतात. म्हणजे दात हा सगळ्यात नखरेल घटक आहे आपल्या शरीराचा, असं लेखकाचं म्हणणं आहे. तुटलेले बोट पुन्हा उगवल्याचे माझ्या तरी पाहण्यात नाही, किंवा पहिले नकटे नाक गळून पडून त्या जागी नवीन नाक आल्याचे मी ऐकवत नाही. तुटलेले बोट पुन्हा उगवल्याचे माझ्या तरी पाहण्यात नाही, किंवा पहिले नकटे नाक गळून पडून त्या जागी नवीन नाक आल्याचेही मी ऐकले नाही. पण दात हा एकच अवयव असा आहे की जो 2-2 वेळा उगवतो. तेव्हा माणसाला शरण आणताना तृण धरायला एखादी जागा असावी, म्हणून ही दातांची योजना झाली आहे. याबद्दल माझी तरी खात्री आहे. तसे दातांनी माणसाला काय दिले? दुसरा अवयव, कुठलाही अवयव उगवताना माणसाला त्रास होत नाही, पण दात हे त्रास दिल्याशिवाय उगवत नाहीत. ते येताना ताप आणि गेल्यावर पश्चाताप. आता बघा, पुढे लेखकांनी फार छान अशा कल्पना सुचवलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जर कधी बोट तुटलं हातापायांचं, तर ते पुन्हा येत नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपलं नाक, काहींच्या नाकाला नकट नाक म्हटलं जातं, काही ते चपटं असतं, काहींना नाक एकदम कडक आलेलं असतं, काहींचं नाक फुगीर असतं, त्याच्यामुळे त्याला नकट नाक असं म्हटलं जातं. तर हे जे नाक आहे ते सुद्धा जर तुटलं तर पुन्हा येत नाही. काय आपण ऐकलं नाही की रावणाच्या बहिणीचं नाक कापल्यानंतर पुन्हा तिथं दुसरं नाक लावलं, असं होत नाही. ओके, की नाकसुद्धा पुन्हा येत नाही. पण दात हा एकमेव असा घटक आहे की पहिलं 2-2 वेळा तो येतो, बरोबर आहे. जेव्हा येतो, तो कितीही मोठा माणूस असू द्या आणि कितीही रागीट माणूस असू द्या, त्याला तो शीन करायला म्हणजे शरण आणायला लावतो, कळते. म्हणजे तो त्याची सर्व हिंमत गाळून टाकणारा घटक आहे. जर माणसाचे दात येत असतील तर जुने दात पडल्यानंतर नवीन दात येत असताना माणसाला जो त्रास सहन होतो तसा त्रास माणसाचा कुठलाही अवयव, दुसरा अवयव येत असताना होत नाही. हातपाय मोडले, 1 दिवसाचा त्रास असेल, त्याचं शरीराला काही अपघात झाला, तो 1 दिवसाचा त्रास असेल किंवा 1 महिन्याचा त्रास असेल. पण दात उगवत असताना जो माणसाला त्रास होतो तसा त्रास त्याला आयुष्यात कधीच होत नाही. त्याचबरोबर दात जाणे म्हणजे किंवा दात निघून गेल्यानंतरसुद्धा जो माणसाला त्रास होतो तसा त्रास त्याला आयुष्यात कुठल्याच गोष्टींचा होत नाही, बरोबर आहे. एखाद्या माणसाला दात नसतील, समोरचे दात नसतील तर फारच त्रास, कारण त्याला हसताही येत नाही, त्याला बोलताही येत नाही. आणि मागचे दात नसतील तर त्याला जेवता येत नाही. म्हणजे दात असले तरी प्रॉब्लेम आहे, येताना पण प्रॉब्लेम आहे, आणि दात नसल्यावरसुद्धा माणसाला पश्चाताप होतो. मला स्वतःला तर दातांबद्दल मुळीच प्रेम वाटत नाही, कारण लहानपणीच मला दात येत असताना त्यांनी घरातल्या माणसांना लढवले होते म्हणे. अर्थात हे सर्वस्व खरे असेलच असं नाही. लेखकाला कुठेतरी दातांचा राग येतो. त्याला असं वाटतं की दात येत असताना घरातल्या माणसांनासुद्धा त्रास होतो. स्पेशली आईला मुलांचे दात येत असताना फारच त्रास होत असतो. ओके, त्याचबरोबर मीही रडलो असलो पाहिजे. दात आल्यानंतर मी दिसेल त्याला चावत असे, अशी एक दंतकथा ऐकून अजूनही कित्येक नातेवाईक माझ्यापासून दूर पळतात. आता मी दिसेल त्याला मुळीच चावत नाही, कारण चावण्याची हौस अनेकदा स्वतःचीच मनगटे चावून भागली आहे. पण माझ्या दातांनी मला एवढा उपद्रव दिला आहे की त्या मानाने दुसऱ्यांना झालेला उपद्रव काहीच नाही. म्हणूनच दातांबद्दल मला दातात धरता येईल एवढासुद्धा आदर राहिलेला नाही. आता बघा, लेखकांना दात येत असताना प्रचंड त्रास झालेला असेल किंवा त्यांनी जो त्रास सहन केला आहे त्याच्यामुळे लेखकांना दात या घटकांविषयी जराही आस्था किंवा आदर वाटत नाही, कळते. कारण त्याची कारणे आहेत. दात येत असताना ते स्वतःही रडलेले आहेत, त्यांनी घरच्यांनाही रडवलेलं आहे. त्याचबरोबर दात आल्यानंतर त्यांनी बऱ्याच जणांना चावल्यामुळे कोणी त्यांच्या जवळ जात नसे. काही वेळा तर त्यांना राग आल्यानंतर त्यांनी स्वतःच्या हातपायांनासुद्धा चावा घेतलेला आहे. इतका त्यांनी स्वतःला त्रास करून घेतलेला आहे. त्यामुळे त्यांना दात हा घटक शरीरातला अजिबात आवडत नाही, किंवा त्या दातांबद्दल त्यांना अजिबात आदर राहिलेला नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण मराठी भाषेत अशी म्हण किंवा शब्दप्रयोग नाही ज्यात दातांबद्दल मंगल भावना व्यक्त झालेली आहे. आणि त्या दात न आवडण्याचं पहिलं कारण की ते दातांनी पूर्ण शरीराला किंवा लोकांना जेव्हा चावलेले आहे त्यामुळे लोक जवळ येत नाहीत. स्वतःलासुद्धा त्यांनी त्रास करून घेतलेला आहे, त्यामुळे त्यांना
दात आवडत नाही. त्याचबरोबर मराठी भाषेतसुद्धा दात या शब्दांबद्दल काहीच अर्थ दिसू येत नाही. का जसं आपण म्हटलं दात दाखवू नको, आता मराठीत जर दात दाखवू नको या शब्दाचा अर्थ काय? हसू नको. म्हणजे त्याचा आदरच नाही दातांचा, बरोबर आहे. हे दाताड्या किंवा फावड्या म्हटलं की त्याचं दात बाहेर आलेले आहेत असंही अर्थ होतो. म्हणजे मराठी भाषेतसुद्धा दात या घटकांबद्दल आदर नाही, म्हणून लेखकांनासुद्धा त्या दातांबद्दल आदर वाटत नाही. ज्या म्हणी व शब्दप्रयोग दातांशी निगडीत आहेत त्या दारिद्र्य, भिकारपणा, असभ्यपणा यांचेच प्रत्यंतर घडवणाऱ्या आहेत. लेखकांचं असं म्हणणं आहे की जेवढ्या काही म्हणी वाचा किंवा शब्दप्रयोग वाचा दातांवर आधारित, तर त्याच्यामध्ये दारिद्र्य, भिकारडेपणा आणि असभ्यपणा यांचंच प्रत्यय घडवतं. जसं मगाशी म्हटलं दात दाखवणे म्हणजे हसणे. मग आपण एखादा माणूस दात दाखवण्याचं काय म्हणणार? हे काय दात दाखवतो. म्हणजे दात हा दारिद्र्य, भिकारपणा आणि असभ्यपणाचं लक्षण आहे असं लेखकांना कुठंतरी वाटतं. आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की प्रेमविहील कवींनी प्रेयसीच्या दातांना कुंद कळ्यांपर्यंत नेऊन पोचवलं तेवढाच अपवाद. फक्त मराठीतले काही कवी आहेत त्यांनीच फक्त दात या घटकाला आदर दिलेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण एखाद्या मुलीचे दात बघून त्यांना कुंद कळ्या असं कवींनी म्हटलेलं आहे. हाच काय तो दातांबद्दलचा आदर आहे. बाकी कोणीही दातांवर जीव लावत नाही किंवा दात हा घटक कोणालाही आवडत नाही असं लेखकांचं म्हणणं आहे. ओके, उरलेला भाग आपण पुढच्या लेक्चरला बघू.